श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 12 समास 4. विवेक वैराग्य निरूपण. संपूर्ण दासबोधामध्ये समर्थांचा भर प्रयत्न, प्रचिती, विवेक आणि वैराग्य या 4 गोष्टींवर आवर्जून आहे. जीवनामध्ये विवेक आणि वैराग्य दोन्ही गोष्टी पाहिजे. विवेकाशिवाय जर वैराग्य धारण केलं तर फसगत होते. विवेकाला वैराग्याची पार्श्वभूमी नसेल तर असलेलं ज्ञान म्हणजे केवळ पोकळ बडबड ठरतं. आज कोरडं ज्ञान सांगणारे पुष्कळच आहेत. मोठमोठ्या सभा घेतात, मोठमोठे सत्संग करतात, स्वतःला अधिकारी म्हणवतात, लाखो लोकांना उपदेशही करतात. पण वैराग्याचं काय? समर्थ तुकाराम महाराज, गोंदवलेकर महाराज यांच्यासारखं वैराग्य त्यांच्या ठिकाणी आढळत नाही आणि समाजाची मोठी दिशाभूल झालेली असते. म्हणूनच विवेक आणि वैराग्यधारी गुरु तोच खरा सद्गुरू. विवेकानंद सुरुवातीच्या काळामध्ये नास्तिक होते. कालांतराने त्यांना रामकृष्णांची महती पटू लागली. रामकृष्णांना काम आणि कांचन व्यर्ज आहेत हे विवेकानंदांना माहिती होतं. पण याही काळामध्ये पैशाला हात न लावलेले गुरु असू शकतात, त्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. रामकृष्णांना जेव्हा ते भेटायला गेले तेव्हा रामकृष्ण आत आहेत असं पाहून विवेकानंदांनी काय केलं? पैशाचं नाणं त्यांच्या गादीखाली हळूच सरकवलं आणि चुपचाप उभे राहिले. तेवढ्यात रामकृष्ण आतून आले, गादीवर बसले आणि तोच डंख मारल्यासारखे विव्हळू लागले. शरीराला यातना झाल्या. शिष्य आले, गादी झटकली तर गादीखाली काही नव्हतं, फक्त एक नाणं खळकन जमिनीवर पडलं. नंतर कुठे रामकृष्ण त्या गादीवर बसू शकले. केवढं ते वैराग्य! विवेकानंद चकितच झाले. समर्थांचंही वैराग्य शुकासारखं होतं. शुकमुनी. ज्ञान वशिष्ठ मुनींसारखं होतं. विवेकानी माणसाचं मी पण सुटतं. वैराग्यानी त्याची प्रपंचाची आसक्ती सुटते. विवेकयुक्त वैराग्यवान पुरुष योगी होतो. महाराष्ट्राचं लाडकं दैवत नाही का, छत्रपती शिवाजी महाराज हे विवेकयुक्त वैरागी होते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला त्यांनी लूट म्हणून पाहिलंच नाही. उलट तिला माऊली या नात्यांनी चोळी बांगडी दिली, तिची ओटी भरवून तिला पोहोचतं केलं. सत्तेचा गैरवापर न करणं हे विवेकाचं लक्षण. स्त्रियांचा आदर करणं, परस्त्री माते समान पाहणं हे वैराग्याचं लक्षण. आणि या दोन्ही गोष्टी जर यातून शिकता आल्या तर आपण नक्कीच कृतार्थ होऊ. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, विवेक आणि वैराग्य यांचा संगम होणं हे फार भाग्याचं समजावं. स्टार नोट: टेलर डज नॉट मेक द पर्सनॅलिटी, कॅरेक्टर मेक्स इट ग्रेसफुल. श्रीराम समर्थ श्रीराम.